लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सध्या सुरुवात झालेली आहे। यातच आज सकाळी शिवसेना उभाटा पक्षाने त्यांच्या 17 खासदारकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि यावरून आता रणसंग्राम सुरू झालाय की काय असे प्रश्न निर्माण होतोय। कारण काँग्रेसने म्हटलेलं आहे की कुठे ना कुठेतरी यात कम्युनिकेशन राहिलेलं आहे आणि त्यामुळे युती धर्माचं योग्यरित्या पालन झालं नाही। आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, स्टार प्रचारक सुद्धा आहेत, कॅम्पेनर सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलंय बिघडलंय की अशा पद्धतीने आता शिवसेनेवर राष्ट्रवादी खापर फोडते, काँग्रेसही म्हणते की कम्युनिकेशन योग्यरित्या झालं नाहीये आणि विश्वासात घ्यायला हवं। असं आहे की 2-3 जागांचा विषय आहे आमच्या दृष्टीने शिवसेनेबरोबर। त्यातली एक सांगलीची जागा आहे। ती जागा त्याचा उमेदवार आज जाहीर केला, यामध्ये काही आश्चर्य वाटायचं कारण नाही। कारण 3-4 दिवसापूर्वी जेव्हा उद्धवजी सांगलीला त्यांच्या पक्षाच्या प्रचार सभेला गेले होते, त्याच वेळेला त्यांनी सांगलीला त्यांच्या पक्षाचा उमेदवार जाहीर केला होता। आज काही त्यात नवीन नाही आहे। अर्थात मुंबईची चर्चा आमची अजून चालू आहे। मुंबईमध्ये काँग्रेसने किमान 2 जागा लढाव्यात 6 पैकी, पण त्या अशा जागा असाव्यात की जिथं आमचे उमेदवार आहेत, तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल याची शक्यता आहे। उगीच आकडा वाढवण्याकरता आकडा घेण्यात काही अर्थ नाही आहे आणि त्यामुळं अजूनही मुंबईची चर्चा चालू आहे। आता राष्ट्रवादीचे काही प्रश्न असतील तर त्यामुळे मला वाटतं की थोडीशी घाई झाल्यासारखं वाटतंय। चर्चा अजूनही चालू आहे। आम्हाला आशा आहे की अजूनही यातून मार्ग निघेल। आमच्या सांगलीमधल्या कार्यकर्त्याची तीव्र इच्छा आहे की ही जागा काँग्रेसच्या उमेदवारांना लढावी। तसेच मुंबईला देखील मुंबईला खूप वर्ष काँग्रेसचं वर्चस्व होतं। आता आपण जर 6 जागा लढणार असू आणि उद्धवजी समजा काही जास्त जागा लढवतील, त्यामध्ये काही गैर नाही आहे, पण आम्हालाही किमान 6 पैकी 2 जागा लढण्याची संधी द्यावी आणि त्यामध्ये जिथं आमचे उमेदवार आहे, जिथं आमची ताकद आहे, जिथं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा जागा आम्हाला दिल्या पाहिजेत। उगीच आकडा वाढवण्याकरता जागा देऊन काही उपयोग नाही। तर मला असं वाटतं की चर्चा जी दिल्लीमध्ये चालू आहे, आपसात चालू आहे, आमच्या वतीनं आमचे 2 नेते आमच्या मित्रपक्षांची चर्चा करतायत आणि त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल अशी मला खात्री आहे। एक चर्चा अशी पण आहे की सांगलीच्या जागेसाठी आता सोनिया गांधी यांच्या दरबारी चर्चा होणार आहे आणि तिथपर्यंत हे सगळे नेते घेऊन जाणार आहे हा सगळा विषय। दक्षिण मध्य मुंबईची जागा त्या ठिकाणी अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांचं देखील नाव जाहीर करण्यात आले। त्यामुळे या ज्या जागा आहेत या दिल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये एक असंतोषाची भावना आहे। ती होते किंवा ज्या वेळेला तिकीट मिळत नाही त्यावेळेस ज्याला त्यांनी अर्ज केला असतो, ज्याची इच्छा असते, त्याला मिळत नाही, त्याची निराशा होते। यात काही वावगं नाही आहे। पण मला वाटतं एक ताकदीनं महाविकास आघाडी पुढे जाण्याकरता हे किरकोळ काही जे विषय आहेत ते सोडले पाहिजेत, सोडतील अशी मला खात्री आहे। मग ती सांगलीची जागा असेल, मुंबईची जागा असेल किंवा आमचा आणि राष्ट्रवादीचे काही विषय असतील तर ते देखील ते सोडवले पाहिजेत, ते सुटतील, चर्चा चालू आहे। त्यामुळे इतकं काही त्यामध्ये काही महाभयंकर काही स्फोट झाला आहे किंवा भूकंप झाला असं म्हणण्याचं काही कारण नाही। पण सांगलीची आमच्या कार्यकर्त्याची तीव्र इच्छा आहे की ही जागा काँग्रेसला लढावी, तशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत। नक्कीच बरेचसे असे मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद जास्त आहे। तुमच्या मते कोणकोणत्या जागा अशा आहेत की ज्या काँग्रेसला मिळायला हव्या? ती चर्चा आमचे जी चर्चा करतायत समन्वयक आहेत त्यांची इतर पक्षांची चर्चा चालू आहे। ती चर्चा काही जाहीरपणे करता येणार नाही की ही जागा। हातकणंगलेचा पण एक महत्त्वाचा विषय आहे। हातकणंगलेचा विषय आहे, ती शिवसेनेकडे जागा आहे। त्यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षाला देण्याचा निर्णय घेतला असं समजतं। आम्हाला काही हरकत नाही, फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की राजू शेट्टींनी जर आघाडीमध्ये ती येणार नसतील तरी आमची काही हरकत नाही, पण त्यापूर्वी त्यांनी निवडून आल्यावर कसल्याही परिस्थितीमध्ये भाजपबरोबर ते जाणार नाही असं आश्वासन आम्हाला दिलं पाहिजे। नाहीतर आमचे कार्यकर्ते मग एकतर आघाडीमध्येही नाहीत आणि मदत अपेक्षित जर करायची असेल तर मग किमान एवढं आश्वासन दिलं पाहिजे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, साताऱ्याच्या जागेवरून जवळपास कमळाच्या चिन्हावर लढणं उदयनराजेंचं निश्चित झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यांनी आज रॅलीसुद्धा त्या ठिकाणी काढलेली आहे। आता त्या ठिकाणी अशी पण चर्चा होते की राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये ही जागा आहे, त्या ठिकाणाहून तुमच्या नावाची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। ही जागा, सातारची जागा महायुतीने कुणाला द्यायचं त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी जर निर्णय घेतला असेल चांगली गोष्ट आहे आणि ही जागा महाविकास आघाडीच्या बाजूनी
ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे. तर तो जो निर्णय घेतील तो आम्ही सर्व मान्य करू. ही आम्ही ताकदीने ती जागा लढणार आहे. आणि ज्या प्रकारे मागच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा जो उमेदवार तुम्ही जाहीर केला असं म्हणताय त्यांचा आम्ही लाखभर मतांनी पराभव केला होता. यावेळेला आणखी जास्त मतांनी पराभव करायचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. सर, ज्या पद्धतीनं सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, आज पुन्हा एकदा ईडीच्या नोटिसेस पाठवण्यात आल्या. अमोल कीर्तिकर यांना देखील नोटीस गेली, अनिल देसाई यांना देखील नोटीस गेली. त्यामुळे दबाव तंत्र कुठेतरी नाही. हे पहा, ईडी शिवाय नरेंद्र मोदी ही निवडणूक लढूच शकत नाहीत. ईडीचा वापर करून, CBIचा वापर करून, इन्कम टॅक्सचा वापर करून त्यांनी अनेक नेत्यांना फोडलेलं आहे. आपल्यासमोर यादी आहे. आता उमेदवार जाहीर झाला की ते पुन्हा त्यांच्याकडे ईडी पाठवून त्याच्यावर दबाव आणतायत. आपण पाहिलं की माढ्याला देखील काहीतरी इथं उमेदवार निवड चालली, तिथं हस्तक्षेप चाललेला आहे या संस्थांचा. आज केजरीवालला तुरुंगात टाकलेलं आहे. आणखी कोणाला अरेस्ट करतील माहिती नाही. पण याचा एकच यातून एक निर्देशित होतं की आज भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास ढळलेला आहे आणि त्यामुळं त्यांना सर्व बेकायदेशीर गोष्टींचा वापर करावा लागतोय. जर केजरीवाल यांच्याविरुद्ध काही केस खटला असेल, तुम्ही आरोपपत्र दाखल केलं असेल तर तुम्ही कोर्ट केस चालवा ना. अरेस्ट करायची काय गरज आहे? तुरुंगात टाकायची काय गरज आहे? तुरुंगात फक्त त्यांना प्रचार करता येऊ नये याकरता तुम्ही असं सगळं करता. आणखी कोणाकोणाला तुरुंगात टाकतील ते. आणि त्यामुळे ही पुटिन नीती ही नरेंद्र मोदी भारतात अंमलात आणतात. नक्कीच. सर, सांगली आणि इतर जागांविषयी पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण तो प्रश्न राहून गेला. आता यादी जाहीर झालेली आहे तुमच्या मित्रपक्षाकडून, शिवसेना उभाटा पक्षाकडून. अजूनही चर्चा सुरू आहे. सांगलीचं नाव त्यांनी 4 दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे. आजच्या यादीचा त्याचा काही संबंध नाही. स्वतः उद्धवजींनी सांगलीमध्ये एक नाव त्यांच्या पक्षाचं जाहीर केलं होतं. आजच्या यादीत ते पुन्हा नाव रिपीट झालं असलं त्याला काही हे नाही आहे, महत्त्व नाही. कारण त्याच दिवशी त्यांनी जाहीर केलेलं आहे सांगलीचं नाव. चर्चा चालू आहे. मला विश्वास आहे की यातून काहीतरी चांगला टेक्निकली हे करता येतं, सकारात्मक बाब निघेल. हे पहा, अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांना काही निर्णय घेता येतो. आणि उद्धवजी हे त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. ते त्यांना तो निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतील. आणि जोपर्यंत अर्ज भरायची वेळ आहे तोपर्यंत हा निर्णय बदलता येऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते जाहीर केलेले आहेत. 8 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि त्यांनी असं पण म्हटलं की 7 जागांवर आम्ही काँग्रेसला त्या ठिकाणी सपोर्ट करू, पाठिंबा देऊ. आमची स्पष्ट भूमिका आहे, आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात माणसं उभी करू नयेत. कारण या निवडणुकीचं एक मुख्य सूत्र असं आहे की विरोधकांच्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे. विरोधकांच्या मताचं विभाजन झालं की 2019च्या निवडणुकीमध्ये जे झालं, जवळजवळ 8-9 भाजपचे अतिरिक्त खासदार निवडून आले वंचितच्या मतामुळं, जी मताचं विभाजन झालं. आता MIM हे वंचित बरोबर नाही आहे, त्यामुळे मागच्या वेळी त्यांची मतं नसतील. तर आमची प्रामाणिक विनंती, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार की वंचित आघाडीने महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन जे काही 5-6 जागेचा काही विषय चाललेला आहे तो विषय मान्य करून मग जागेची एखादी जागा पुढं मागे करता येईल. पण त्यांनी आमच्या आघाडीत यावं आणि विरोधकांच्या मताचं विभाजन टाळावं. नाहीतर त्या विरोधकांच्या मताच्या विभाजनाचा थेट फायदा नरेंद्र मोदींना होतो. नक्कीच. पण यात पुढाकार नेमकं कोण घेणार? कारण त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेसोबत सुद्धा त्यांची जी जुनी युती होती ती तोडलेली आणि आता महाविकास आघाडीसोबत आहो आपण, एवढ्या ज्या जागा दिल्या आहेत त्यावर आम्हाला मान्य नाही आहेत, त्या मान्य नाही असं सुद्धा ते म्हणत आहेत. आता ते ही जाहीर चर्चा करायची जागाही नाही, वेळही नाही. ती चर्चा आमचे जे समन्वयक आहेत, जे या आघाडीची चर्चा करतात ते नेते करतील त्याच्याशी चर्चा. पण अजूनही चर्चेची दारं खुली आहेत, उमेदवार जाहीर होऊन आमच्याकडून खुली आहेत. आम्ही निश्चितच किती वेळपर्यंत चर्चा केली तर आमच्याकडून खुली आहेत. एखाद्याने जर दार बंद केलं तर मग तो वेगळा विषय होतो. पण ह्याचा परिणाम होईल निवडणुकीवर? विरोधकांचे मताचं विभाजन झालं तर भाजपला लाभ होईल नक्कीच. ती करू नये अशी आमची प्रामाणिक विनंती आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. वंचितसाठी अजूनही प्रयत्न सुरूच आहे असं म्हणत आहेत. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन राजन विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.